Hello, dear students. We are studying Science and Technology, Part 1, Standard 10, Chapter number 3, Chemical Reactions and Equations. Chemical reaction. It is the process by which a chemical change takes place. Chemical reaction म्हणजे काय असतं की ही एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये केमिकल चेंज होत असतो. ओके, म्हणजे एखादा चेंज जेव्हा झालेला असेल तो इरिव्हर्सिबल चेंज असेल. Okay, once if any change takes place, it will not be reversible. Okay, that is irreversible change, that is chemical change is a permanent change. Okay, a change where a new substance is formed. असा चेंज की त्याच्यामध्ये एक नवीन सबस्टन्स तयार होत आहे. ओके, that is called as chemical reaction or chemical change. Chemical equation is the shorthand way of expressing chemical reaction using numbers, सिम्बल्स अँड फॉर्म्युला. आता केमिकल इक्वेशन हे काय आहे तर केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी नंबर्स, सिम्बल्स आणि फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये जे इक्वेशन लिहिलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन कंटेन्स टू मेजर पार्ट्स. केमिकल इक्वेशनचे टू महत्त्वाचे इम्पॉर्टंट पार्ट्स असतात. वन इज रिॲक्टन्ट्स अँड सेकंड वन इज प्रोडक्ट्स. सो व्हॉट इज मीन्ड बाय रिॲक्टन्ट्स? व्हॉट इज मीन्ड बाय द रिॲक्टन्ट्स? द स्टार्टिंग मटेरियल. रिॲक्टन्ट्स हे काय असतात? स्टार्टिंग मटेरियल्स असतात. आणि प्रोडक्ट्स काय असतात तर न्यू सबस्टन्स फॉर्म झालेला. म्हणजे समजा एखादी रिॲक्शन टेक्स प्लेस होत आहे, म्हणजे आपण असं कन्सिडर करूया की इफ अ कोल इज बर्निंग इन प्रेझन्स ऑफ एअर, तर मग कोल म्हणजे काय? कार्बन. ओके, कार्बन आणि बर्निंग विथ द हेल्प ऑफ एअर म्हणजे ऑक्सिजन. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन हे कोण झाले? रिॲक्टन्ट्स झाले. आणि त्याच्यातून तयार होणारा जो न्यू सबस्टन्स आहे कार्बन डायऑक्साईड इज फॉर्मिंग. दॅट इज नथिंग बट द न्यू सबस्टन्स दॅट इज कॉल्ड ॲज प्रोडक्ट. ओके, हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजण्यासाठी ते रिॲक्टन्ट्स आणि प्रोडक्ट्स काय असतात ते अंडरस्टँडिंगसाठी मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं होतं. ओके, then reactants, these are the substances that changes when it is combined with another substance in a chemical reaction. ओके, हे जे सबस्टन्सेस आहेत ते जेव्हा कंबाईन होतात आणि त्यानंतर एक नवीन सबस्टन्स तयार होतो आणि मग केमिकल रिॲक्शन कंप्लीट होते. ओके, so reactants are combining with each other. The substances combining whenever reaction taking place, the two substances combining each other, that are the reactants. That substances are reactants. And what are the products? Products are the substances that result that is the result of the chemical reaction. Chemical reaction चा जो result आहे finally that is called as product. New substance is called as product. Okay, तर इथे तुम्ही पाहाल की रिॲक्टंट आणि प्रोडक्ट कसे लिहिले जातात. तर ॲरोच्या इथे ॲरो जो आहे पॉईंट केलेला आहे तुमच्यासमोर. ॲट द लेफ्ट हँड साईड ऑफ ॲरो रिॲक्टंट सबस्टन्सेस आर रिटर्न कॅन बी रिटर्न अँड ॲट द राईट हँड साईड ऑफ द ॲरो ऑल द प्रोडक्ट सबस्टन्सेस कॅन बी रिटर्न. Now, symbols used in chemical equation. Students, whenever we are representing the chemical reaction in the form of chemical equation, the chemical equation should be more informative. केमिकल इक्वेशन हे जास्त इन्फॉर्मेटिव्ह असायला पाहिजे. त्यामधून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, माहिती आपल्याला मिळायला हवी. म्हणून इथे काही सिम्बल्स यूज केले जातात केमिकल इक्वेशन्स लिहिताना. ओके, सो फर्स्ट सिम्बल इज द सिम्बल ऑफ अ प्लस साइन. इट इज यूज्ड टू सेपरेट वन रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट फ्रॉम वन अनादर. म्हणजे पहा, जेव्हा कोणती रिॲक्शन आपण लिहित असतो तर टू ऑर मोर सबस्टन्सेस कंबाईन होत असतात आणि टू ऑर मोर सबस्टन्सेस प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये तयार होत असतात. तर हे जे सबस्टन्सेस आहेत तर टू ऑर मोर सबस्टन्सेस कंबाईनली कसं लिहिणार तर इन बिटवीन देम द प्लस साईन कॅन बी पुट. ओके, देन इट कॅन बी रीड ॲज रिॲक्ट्स विथ. म्हणजे जेव्हा आपण प्लस साईन कोणत्या रिॲक्टंटच्या मध्ये किंवा प्रोडक्ट्सच्या इन बिटवीन लिहित असतो तेव्हा त्यांना आपण ते कसं रीड करायचं, प्लस असं नाही म्हणायचं तर त्या ठिकाणी रिॲक्ट्स विथ. ओके, रीड ॲज हे रिॲक्ट्स विथ आपण रिॲक्टंटच्या बाजूनी जेव्हा रीड करू तेव्हा म्हणायचं आणि प्रोडक्ट्समध्ये प्लस साईनला अँड असं रीड करायचं. ओके, देन द सेकंड सिम्बल इज ॲरो. इट इज यूज्ड टू सेपरेट द रिॲक्टंट्स फ्रॉम द प्रोडक्ट्स. आत्ताच आपण पाहिलेलं होतं की प्रोडक्ट्स आणि रिॲक्टंट्स दोन्हींच्या मध्ये ॲरो दाखवलेला असतो. सुरुवातीला रिॲक्टंट्स असं लिहिलेलं असतं आणि मग ॲरोचं हेड कुठे शो केलेलं असतं? प्रोडक्ट्सकडे. ओके,
अँड इट इज रीड ॲज. आणि ॲरो असं नाही म्हणायचं, तर तिथे इक्वेशन रीड करताना आपण इल्ड्स असं म्हणायचं किंवा प्रोड्युसेस. ओके, इट प्रोड्युसेस द न्यू सबस्टन्स असं. ओके, द नेक्स्ट सिम्बल इज एस. एस स्टँड्स फॉर, इट इंडिकेट्स दॅट द सबस्टन्स इज इन सॉलिड स्टेट. ओके, म्हणजे जी सॉलिड स्टेटची इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर ती ब्रॅकेटमध्ये स्मॉल एसच्या फॉर्ममध्ये. देन नेक्स्ट सिम्बल इज एल. So L is nothing but the liquid state of the substance. G is nothing but the gaseous state of the substance. It indicates gaseous state. AQ, it is for aqueous. Okay, it indicates the substance is in dissolved in water. Okay, म्हणजे जेव्हा कोणताही सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केला जातो आणि ते त्याचं ॲक्वियस स्टेट असतं. ओके, then next is arrow and above the arrow delta sign is shown. इथे arrow दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती डेल्टाचं साइन आहे. डेल्टा इज नथिंग बट द रिप्रेझेंटेशन. इट इंडिकेट्स द हीट. ओके, delta represents the heat. Whenever the heat applied into the reactant, okay, that time delta is shown above the arrow. Okay, तर इथे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सोडियम प्लस वॉटर. ओके, इट गिव्स. पहा आता याला रीड कसं करायचं. आता जे सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन जे दिलेलं आहे त्याच्या मदतीने हे रीड कसं करायचं ते इथे आपण पाहतोय. ओके, आणि याची इन्फॉर्मेशन कशी लिहायची ते बिलो इक्वेशनमध्ये शो केलेलं आहे. आता हे वर्ड इक्वेशन कसं आहे रीड करायचं ते पाहूयात. सोडियम रिॲक्ट विथ वॉटर, इट प्रोड्युसेस. ओके, इट प्रोड्युसेस सोडियम हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस. ओके, असं रीड करायचं. आणि हे झालं वर्ड इक्वेशन. त्याच्या बिलो दिलेलं आहे ते कोणतं इक्वेशन आहे तर केमिकल इक्वेशन न्यूमरिकली किंवा सिम्बॉलिकली जे शो केलेलं आहे ते. सो सोडियम Na is a symbol for sodium which is in solid state. Okay, plus twice H2O, water. H2O is the water. It is twice H2O which is in liquid state. Arrow. Okay, in between these reactants and products, arrow is shown, and at the right hand side NaOH, sodium hydroxide, which is in solid state. Okay, plus H2 गॅसियस स्टेट. पण आता हे फक्त इथे देण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी शो केली जाते इक्वेशनमध्ये ते दाखवलेलं आहे. नाउ balancing chemical equations that we have studied in the last lecture. How to balance, what are the steps involved into the balancing the chemical equation that we have studied. So all these balancing chemical equations it based on law of conservation of mass. Okay, तर हा law of conservation of mass, what is this law of conservation mass? The sum of the masses of the products is always the same as the sum of the masses of the reactants. म्हणजे कोणतीही रिॲक्शन जेव्हा फुल्ली इट टेक्स प्लेस दॅट टाईम द सम ऑफ द मासेस ॲट द रिॲक्टंट साईड, म्हणजे रिॲक्टंट साईडला जे सर्व ॲटम्स आहेत त्यांचं जे मास आहे त्याची सम आहे, टोटल सम आहे मासेसची, दॅट इज एक्झॅक्टली इक्वल टू द टोटल सम ऑफ द मासेस ॲट द प्रोडक्ट साईड. अँड दिस लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टेट्स दॅट मास इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड in any ordinary chemical reaction. Now here we are going to discuss examples how to balance chemical reaction. Example number 1, if we had a container of hydrogen gas and burned this in the presence of oxygen, the two gases would react together releasing energy to form water. पण आता इथे आपण एक्झाम्पल पाहतोय हाऊ टू बॅलन्स केमिकल रिॲक्शन. सो इफ अ कंटेनर कंटेन्स हायड्रोजन गॅस, एका कंटेनरमध्ये हायड्रोजन गॅस आहे आणि तो इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इट बर्न्ड. ओके, म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये तो बर्न झालेला आहे. तर हे टू गॅसेस जेव्हा कंबाईन होतील, ओके, तर काय होईल इथे फॉर्मेशन ऑफ वॉटर. ओके, इथे काय तयार होते, वॉटरचं फॉर्मेशन होत आहे. H2+O2 इट गिव्स आउट H2O वॉटर प्लस सम एनर्जी ऑल्सो रिलीजिंग. तिथे काही प्रमाणात एनर्जी पण रिलीज होत आहे. ओके, आता आपण पाहूया स्टेप 1. काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलेमेंट ऑन ईच साईड ऑफ द इक्वेशन. आता फर्स्ट स्टेप आपली काय आहे तर दिलेल्या इक्वेशनमध्ये जे इलेमेंट्स आहेत रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला त्यांचे ॲटम्स किती आहेत ते पाहायचे. आता इथे इक्वेशनमध्ये पहा हायड्रोजन. ओके, तर हायड्रोजन रिॲक्टंट साईडला 2 हायड्रोजन्स आहेत. ओके, इथे 2. ओके, आणि इकडे प्रोडक्ट साईडला ऑल्सो 2 हायड्रोजन्स. ओके, अँड व्हॉट अबाउट ऑक्सिजन? ऑक्सिजन ॲट द रिॲक्टंट साईड 2 अँड ॲट द प्रोडक्ट साईड ओनली 1. तर इथे
ऑक्सिजनचं जे ॲटम्स आहेत दे आर इम्बॅलन्स्ड, ते बॅलन्स्ड नाही आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ते कंपॅरिझन करायचं की इफ द गिवन रिॲक्शन इज बॅलन्स्ड ऑर नॉट. ओके, सो इन द फॉर्म ऑफ टेबल यू कॅन कम्पेअर इट. नाऊ स्टेप सेकंड. आता इथे पहा, फर्स्ट स्टेपमध्ये आपण कंपॅरिझन केलं की कुठे ॲटम्स बॅलन्स्ड नाही आहेत रिॲक्शनमध्ये. ओके, तर आता पहा इथे बॅलन्स होण्यासाठी हायड्रोजन नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन ॲट बोथ द साइड्स ॲट द प्रोडक्ट अँड रिॲक्टंट साइड्स आर इक्वल, बट ऑक्सिजन नंबर ऑफ ॲटम्स आर नॉट इक्वल. सो हिअर इफ वी मल्टिप्लाय दिस 1 with 2 we get 2 and which is equal to the number of atoms in the reactants. तर इथे आपण 2 नी मल्टिप्लाय करून रिॲक्टंट्स एवढेच ॲटम इथे आपण मिळवू शकतो. ओके, सो न्यू जी रिॲक्शन फॉर्म होईल किंवा तयार होईल आफ्टर बॅलन्सिंग दिस इक्वेशन, दॅट इज ट्वाइस H2 plus O2, it gives twice H2O plus energy is released. The whole equation is now balanced. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपण बॅलन्स्ड केलेलं आहे. ओके, तर इथे जे प्रोडक्ट साईडमध्ये आहे जे 1 आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे इथे H2O जो आहे ओरिजिनल इक्वेशनमध्ये, ओके, इथे फक्त H2O आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, अकॉर्डिंग टू द स्टेप्स इन्वॉल्व्ड इन टू द बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन्स. पण आता आपण जे स्टेप्स पाहिलेल्या होत्या आपल्या बुकमध्ये, टेक्स्ट बुकमध्ये, तर तिथे डिफरंट 4-5 डिफरंट स्टेप्स आपण पाहिलेल्या होत्या. तर प्रत्येकच केमिकल रिॲक्शन बॅलन्स करताना एवढ्या सगळ्या स्टेप्सची गरज आहे असं नाही. जेवढे नंबर ऑफ ॲटम्स इम्बॅलन्स्ड असतील तर तेवढ्या नंबर ऑफ स्टेप्स जास्त आपल्याला परफॉर्म कराव्या लागतील, आणि जेवढे कमी म्हणजे बॅलन्स करण्यासाठी जेवढे नंबर ऑफ ॲटम्स कमी असतील तेवढ्या स्टेप्स कमी असतील. सो हिअर इट कंटेन्स ओनली हिअर इन्वॉल्व्ड ओनली 2 स्टेप्स फॉर बॅलन्सिंग दिस इक्वेशन. देन नेक्स्ट, आता पहा पुढे जो आहे तो सेकंड एक्झाम्पल आपण घेतलं. नायट्रोजन गॅस रिॲक्ट्स विथ हायड्रोजन गॅस टू फॉर्म अमोनिया. ओके, आता इथे नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस कंबाईन होत आहेत आणि एक नवीन अमोनिया गॅस तयार होत आहे. तर इथे तुम्ही पाहाल की at the reactant side nitrogen has 2 atoms and at the product side nitrogen 1 atom is there. Then again in the hydrogen, okay, atoms of hydrogen at the reactant side are 2 hydrogens and atoms of hydrogen at the product side are 3. Now not equal. Okay, at the product side and at the reactant side the atoms of nitrogen and hydrogen are not equal. तर आता हे इक्वल नाही आहेत, म्हणजे आपण काय करावं लागेल, प्रोडक्ट साईडला जे नायट्रोजन आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो आता इथे पहा, टू बॅलन्स द इक्वेशन पुट द कोएफिशियंट 3 बिफोर हायड्रोजन गॅस अँड कोएफिशियंट 2 बिफोर NH3. ओके, पहा आता हायड्रोजनच्या पुढे आपण 3 नी मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, म्हणजे 3 2 जा 6 आणि इथे नायट्रोजनच्या इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे जर आपण कॉमनली इथे 2 पुटअप केलं तर नायट्रोजन 2 टाइम्स मल्टिप्लाय होईल आणि H3 3 मल्टिप्लाय 2 इज 6, म्हणजे इथे 3 2 जा 6. अशा पद्धतीने इक्वेशन बॅलन्स केलं जाईल. ओके, सो फायनली वी कॅन राईट द बॅलन्स्ड इक्वेशन इज N2 प्लस थ्राईस H2O इट गिव्ज 2. म्हणजे इथे आपण फक्त काय केलं की प्रोडक्ट साईडला 2 ने मल्टिप्लाय केलं, सो दॅट देअर इज नंबर ऑफ ॲटम्स गेट बॅलन्स्ड फॉर नायट्रोजन अँड हायड्रोजन. ओके, then number third example, zinc metal reacts with hydrochloric acid to form zinc chloride and hydrogen gas. So this is the reaction, and to balance the equation put coefficient 2 before hydrochloric acid. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, थोडी प्रॅक्टिस करा की रिॲक्शन कशा बॅलन्स केल्या जातात. ओके, बोर्ड एक्झामसाठी 2 मार्क्सला हा क्वेश्चन असतो. तर म्हणजे एक रिॲक्शन दिलेली असते आणि क्वेश्चन असतो बॅलन्स द गिवन chemical equation. Okay, so you have to balance that equation. So students, in this way today we have studied how to balance the given chemical equation and what is meant by chemical equation, chemical change. Okay, म्हणजेच केमिकल रिॲक्शन असते. ओके, आणि मग रिॲक्टंट प्रोडक्ट कसं लिहायचं आणि सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करायचं केमिकल इक्वेशन, आणि मग बॅलन्स कसं करायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स.